नमस्कार, स्वागत आहे तुमचं मेघाज रसोईमध्ये। आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी कॉर्न चाट। हे बनवायला एकदम सोपं असतं आणि खायला एकदम चटपटीत। तुम्ही स्नॅक टाइम किंवा टी टाइमला हे नक्की करून बघा। कॉर्न चाट बनवण्यासाठी इथे मी मक्याची दाणी घेतली आहे। एका पातेल्यात पाणी गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये कॉर्न घालायचे। आपल्याला हे 5 ते 7 मिनिटांसाठी मीठ घालून बॉईल करून घ्यायचं आहे। कॉर्न व्यवस्थित बॉईल झाल्यानंतर एका गाळणीच्या सहाय्याने आपल्याला हे एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। कॉर्न गरम असतानाच आपण यामध्ये काळी मिरी पूड आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। कोटिंगसाठी आपल्याला इथे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून प्रत्येक दाण्याला कोटिंग होईल। अशा प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर गॅसवर आपल्याला एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे। तेल एकदम कडकडीत तापवून घ्यायचं आणि कोटिंग केलेले कॉर्न ह्यामध्ये घालून घ्यायचे। आपल्याला साधारण 5 ते 7 मिनिटांसाठी हे कॉर्न तळून घ्यायचे आहे। कॉर्नफ्लॉवरच्या कोटिंगमुळे मक्याची दाणी क्रिस्पी होतील। तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही इथे तांदळाचं पीठही वापरू शकता। कॉर्न मस्त क्रिस्पी फ्राय झाले आहे। आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया। तुम्ही हे क्रिस्पी कॉर्न असेच खाऊ शकता। यावर फक्त थोडासा लिंबाचा रस आणि चाट मसाला घालून मिक्स करून घ्यायचं। पण मी याला अजून थोडं चटपटीत बनवणार आहे। त्यासाठी मी बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, चाट मसाला घालून याला मिक्स करून घेणार आहे। मिक्स केल्यानंतर आपल्याला हे लगेच सर्व करून घ्यायचं आहे जेणेकरून कॉर्न क्रिस्पी राहतील। नाहीतर मिठामुळे भाज्यांना पाणी सुटेल आणि हे सॉगी होऊन जाईल। आता ह्यावर थोडासा लिंबाचा रस घालायचा आणि क्रिस्पी कॉर्न सर्व करून घ्यायचे। हे कॉर्न इतके चटपटीत लागतात की लहानपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतील। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।